प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचाच म्हणजेच 8 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय अभिमन्यू सरांचा भूतकाळ अगदी तंतोतंत त्यांच्या समोर उभा राहिलाय, कारण ही गौरी अगदी तन्वीसारखीच नटून थटून त्यांच्या समोर आली आहे. अभिमन्यू सरांचं लक्ष तिच्याकडेच असतं आणि रागिणीचं लक्ष अभिमन्यू सरांकडे असतं. काल तुम्ही बघितलं या कॉलेजमध्ये दांडियाची स्पर्धा रंगलेली असते. आता दांडिया खेळताना अनुची आणि गौरीची जोडी जमली आहे आणि अभिमन्यू सर आणि रागिणीची जोडी जमली आहे. एका पॉइंटला दांडिया खेळता खेळता रागिणीची आणि गौरीची टक्कर होते आणि रागिणीचा पायाला जोरात लचक येते, म्हणजे तिचा पाय मुरगळतो. आणि आता ही गौरी काहीशी अशी अभिमन्यू सरांच्या जवळ अशी येते आणि ते अभिमन्यू सर तिला सावरतात आणि अभिमन्यू सरांना आता गौरीमध्ये अगदी तंतोतंत तन्वी दिसायला लागली आहे, कारण ती एवढी दिसायला सारखी आहे ना प्रेक्षकांनो. गौरी कोण आणि तन्वी कोण यातला फरक काही कळतच नाही. तर आता हे अभिमन्यू सर तिला तन्वी म्हणून हाक मारतात आणि गौरी त्यांच्याकडे बघतच राहते. आणि इकडे गौरीच्या घरी मात्र प्रचंड तमाशा सुरू आहे, गदारोळ सुरू आहे, कारण त्या काकाला पकडायला काही गुंड आलेत. त्याने कोणाची तरी उधारी करून ठेवली आहे. आता ते कर्ज परत मागायसाठी आलेत आणि ते मारतायत त्या काकाला. तसं त्यांनी 2-3च चापटा मारलेल्या असतात, पण आता या काकाची काकू म्हणजे त्या काकाची बायको जोरजोरात आरडाओरडा करायला लागते. अगो बाई, मारलं गो बाई, यांना किती मारलं बघा वहिनी, किती मारताय. आणि तो काका पण ओव्हर रिॲक्ट करतोय. आता हा सगळा एक मला प्लॅन दिसतोय प्रेक्षकांनो या काकाचा. मारत मारत त्या काकाला बाहेर आणलं गेलंय आणि आता तिथे तो आला जॉन इब्राहिम म्हणजे तो राघव. तो म्हणतो की काय चाललंय हे, का बरं मारताय तुम्ही यांना. आता ती काकू म्हणते हे गौरीचे काका आहेत. आता तो राघव म्हणतो काय गौरीचे काका. तर आता ही काकू सांगते हो ना, हे परत आलेत खूप वर्षानंतर घरी आणि बघा काय अवस्था आहे हो त्यांची. अहो कोणाकडून तरी कर्ज घेऊन ठेवलंय त्यांनी, त्यामुळे लोक त्यांना मारायला आलेत. आता ती जरा सांगते असं काय काय नाही जरा प्रकार. तर आता हा काका त्या राघवकडे बघतो आणि मग ते गुंड म्हणतात की याने आमचे पैसे घेतलेले आहेत, आम्ही याला सोडणार नाही. आता तो राघव म्हणतो किती पैसे आहेत तुमचे. आणि आता मोठीच्या मोठी नोटांची गड्डी त्या गुंडांच्या समोर काढतो आणि त्यांना देऊन टाकतो. आणि आता त्या गुंडांना त्याचं व्हिजिटिंग कार्ड पण देतो आणि म्हणतो तुम्हाला जेवढे पैसे लागले ना, काय असेल ते आता माझ्याकडे या. यांना त्रास दिला ना तर याद राखा, हे माझं घर आहे, माझी माणसं आहेत. हे सगळं त्या गौरीच्या आईला इम्प्रेस करायला चाललंय हा प्रेक्षकांनो. हे काका काकू कसे भामट्यासारखे एकमेकांकडे बघतात बघा, म्हणजे हा त्यांच्या प्लॅनचा एक हिस्सा आहे. तर आता या राघवने अशा पद्धतीने त्या गौरीच्या आईला इम्प्रेस केलंच आहे आणि आता यांच्या डोक्यावर कर्जही करून ठेवलं पैशाचं. तर आता तो काका राघवचे आभार मानतो आणि म्हणतो हे एवढा चांगला माणूस गौरीसाठी ठिकाण आलंय यांचं, काय सांगतेस. आणि आता राघवचं कौतुक करायला लागतात सगळे. पुढे बघा आता अभिमन्यू सर हिला तन्वी म्हणून हाक मारतात, पण आता आजूबाजूला गाण्याचा आणि बराच आवाज असल्यामुळे गौरीला तन्वी ही हाक ऐकूच आली नाही. म्हणजे झाला की नाही आपलाच पोपट. म्हणजे इतक्यात काही ते भूतकाळ रिव्हील करत नाही हे समजून घ्यावं. आता रागिणीला प्रचंड राग आलेला आहे आणि ती त्या टिपऱ्या तिच्या हातातल्या फेकून देते राग राग. गौरी म्हणते काय झालं अभिमन्यू सर, काय बघताय तुम्ही. हॅलो अभिमन्यू सर, काय झालं तुम्हाला. अभिमन्यू सरांची तंद्री लागलेली असते या गौरीच्या चेहऱ्याकडे. आता ही गौरी कशी बशी त्यांना जागं करते तेव्हा अनुला असं वाटतं की अभिमन्यू सरांसोबत गौरीने डान्स करावा, म्हणजे ते दांडिया खेळावेत. म्हणून आता ही अनु परस्पर मागच्या मागे निघून जाते. आता गौरी ते बघते आणि अभिमन्यू सरांना म्हणते सॉरी सर, चुकून धक्का लागला माझा, पण तुम्ही माझ्यासोबत ही म्हणजे दांडियाची स्पर्धा खेळाल का. आता हे सगळं रागिणी ऐकत असते आणि तिच्या जीवाचा संताप होत असतो. पण अभिमन्यू सरांची तंद्री अजून काही तुटलेली नाहीये, ते नुसते गौरीला म्हणतात. आणि आता गौरी त्यांना म्हणते मला ही स्पर्धा जिंकायची आहे, माझी पार्टनर गेली हो. आणि तसंही रागिणी मॅडमची पण सँडल म्हणजे पाय जरा मुरगळला, त्यामुळे मला नाही वाटत मॅडम खेळतील. म्हणून आता गौरी अभिमन्यू सरांना इन्सिस्ट करते आणि ते हो सुद्धा म्हणतात. बघा निनाद सर किती खुश झाले आहेत डॉलीच्या दांडियाचा पचका करून. असो, तर आता इकडे लगेच प्राचार्य सरांनी अनाऊन्स पण केलंय की या स्पर्धेचे विनर आहेत गौरी आणि अभिमन्यू सर. आणि आता यांना बक्षीस पण मिळालंय प्रेक्षकांनो, जसं त्यावेळेला तन्वीला आणि माहीला मिळालेलं असतं. तर आता बघा हा जो सीन आहे ना, मी तुम्हाला थोडक्यात सांगते कारण खूपच लांबवला त्यांनी. आता ही काकू आहे ना, ती नमस्कार वगैरे करते, म्हणजे माफी मागते त्या राघवची आणि म्हणते अहो माझा नवरा आहे हो, त्यांच्याकडनं चूक झाली आहे. मग तो राघव सगळ्यांशी म्हणजे त्या काकाशी ओळख बिळख करून घेतो आणि म्हणतो ठीक आहे हो ठीक आहे. मग आता तो काका कौतुक करतो राघवचं की तुम्ही आमचे पैसे कशाला भरलेत, तुम्ही खूप देव माणूस आहात. तो राघव म्हणतो अहो असं काय, गौरीची माणसं ती माझी माणसं, शेवटी हे सगळं
सगळं मी माझ्यासाठीच करतोय ना. तर आता ही काकू म्हणते, हो पण गौरीने कुठे तुम्हाला अजून होकार दिलाय? हे सगळं त्या गौरीने लग्नाला होकार द्यावा म्हणून तमाशे चाललेत. आता तिची आई इम्प्रेस झाली सुद्धा. आफ्टर ऑल तिची आई खूप भोळी दाखवली आहे त्यांनी. आता ही काकू म्हणते, बघा ना वहिनी, किती सोन्यासारखं स्थळ मिळालंय आपल्याला, किती चांगला मुलगा आहे. आता ती आई म्हणते, हो ग, खरंय, तुझं स्थळ तर खरंच सोन्यासारखं मिळालंय आपल्याला. आणि पुन्हा मुद्दाम आठवण करून देते की गौरीने कुठे होकार दिलाय अजून राघवला. मग आता तो काका म्हणतो की काय, गौरीने अजून यांना होकार दिला नाही? किती चांगला माणूस आहे हा. आणि आता हा राघव त्याचं कौतुक ऐकून जरा जास्तीच उत्साहित झालाय. असो, तर हा सगळा या काकाचा बनाव आहे. कळलं का तुम्हाला प्रेक्षकांनो? थोडक्यात सांगायचं तर आता इकडे कॉलेजमध्ये प्रिन्सिपल सरांनी अनाऊन्स केलंय की या स्पर्धेचे विनर आहेत अभिमन्यू सर आणि गौरी पाचपुते, आणि त्या दोघांना बक्षीस सुद्धा मिळालंय, जसं त्यावेळेला माही आणि तन्वीला मिळालं होतं. असो, गौरी खूप खुश असते कारण तिला शेवटी 15,000 रुपये कॅश मिळालेले आहेत. आणि आता तेच 15,000 रुपये घेऊन ती कॅन्टीनमध्ये जाते आणि डोसा त्याच्याकडचा 1 रुपये गौरीला बक्षीस म्हणून त्या 12,001 रुपये करतो. ते पूर्ण म्हणजे चांगलं असतं ना 1 रुपयावर ठेवणं म्हणून. तर आता गौरी खुश झालेली असते आणि अनु पण तिचं कौतुक करते आणि म्हणते, किती छान नाचलीस तू गौरी. आणि आता डोसा म्हणतो, हो ना, अभिमन्यू सर पण छान नाचले, पण गौरी, आहेत सगळे तुझे कष्टाच्या फळाचे पैसे आहेत. किती काम करत असतेस ग दिवसभर, कॅन्टीनमध्ये वेगळं, पुन्हा घरी वेगळं आणि कॉलेजचा अभ्यास वेगळा, असं डोसा तिचं कौतुकच करत असतो. तेवढ्यात तिथे अण्णा येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला इथे कामावर ठेवलंय पैसे देऊन नोकरीसाठी आणि तुमची कामं मलाच करावी लागतात. चला भांडी घासून घ्या. आता डोसा म्हणतो, अण्णा खूप थकलोय हो, आज नको. अण्णा म्हणतो, थकला असशील, मला काही माहिती नाहीये, मी तुम्हाला पैसे देतो की नाही, माझ्याकडे कॅन्टीनमध्ये तुम्ही मला कामावर ठेवलंय का मी तुम्हाला? ते काही नाही. आता उद्या सकाळीच आल्या आल्या आधी भांडी लागतात, त्यामुळे गौरीने आत्ताच्या आत्ता ती सगळी भांडी स्वच्छ करून ठेवायची आणि सगळं किचन क्लीन करून ठेवायचं आहे. आता असं ऐकल्यानंतर दोषाला जरा टेन्शनच आलंय आणि आता अण्णा अनुला म्हणतात, चल तू माझ्याबरोबर घरी. अनु म्हणते, जा तुम्ही पुढे, मग येईल नंतर मी. आता ते अण्णा म्हणतात, नाही नाही, तुला कोणाला भेटायचं आहे का? ते मी होऊ देणार नाही, चल गपचूप माझ्यासोबत बरोबर घरी. आता हा अण्णा त्या अनुला जवळजवळ ओढत ओढतच घेऊन जातो घरी. असो, तर आता जाताना गौरीला म्हणतो, गौरी, किचन सगळं चकाचक करून टाकायचं. आता गौरी दोषाला म्हणते, दोषा, आपल्याकडे पर्याय नाही आहे, स्वयंपाकघर स्वच्छ करावंच लागेल. आणि आता इकडे या गौरीचे बाबा आलेत घरी आणि आता या गौरीच्या बाबाला कन्व्हिन्स करायची तयारी चालली आहे. म्हणजे थोडक्यात काय प्रेक्षकांनो, ही गौरीची आई एवढी भोळसट आहे बिचारी की ती पटकन कन्व्हिन्स झाली. पण आता या गौरीचे बाबा कसे कन्व्हिन्स होणार? कारण त्यांना कन्व्हिन्स करणं हे खूप प्रचंड अवघड काम आहे. तर आता आपण बघतोय ही काकू अगदी केविलवाणं तोंड करते आणि मुद्दाम गौरीचा विषय काढते. काय करायचं भाऊजी, आपल्याला आपल्या गौरीचं लग्न करून द्यावं लागेल ना, अजून तिने होकार सुद्धा दिलेला नाहीये राघवना. किती चांगले आहेत ते, आता त्यांनी पैसे पण भरले आपले. आता हे सगळं ऐकून अजून त्या गौरीच्या वडिलांच्या डोक्यावर उपकारच झालेत. पण आता हे सगळं हे मुद्दामच करतात प्रेक्षकांनो. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आता या सगळ्यांचं बोलणं त्या काकूच्या छोट्या मुलाने म्हणजे त्या लहान मुलाने ऐकलं आणि आता तो सगळी इत्थंभूत माहिती त्या गौरीला आल्या आल्या देतो. तर आता हा सीन खूप छान दाखवलाय त्यांनी. अभिमन्यू सर आणि निनाद सर घरी जायला निघालेत. निनाद सर म्हणतात, अरे अभि, काय छान टिपरे खेळतोस रे तू, नाही म्हणजे जमतं रे तुला. काय आहे ना, मागच्या वर्षी जे डान्स स्टेप मी केले ते या वर्षी मी हमखास विसरतो बघ, माझ्या काही लक्षात राहत नाही. पण काय रे, तू तर फार छान खेळलास आज दांडिया, तुला जमतं रे बाबा ते सगळं नाचगाणं करायला. आता तेवढ्यात ना प्रेक्षकांनो, निनाद सरांच्या मिसेसचा फोन त्यांना आलाय. आता ते म्हणतात, अरे बापरे, माझ्या बायकोचा फोन आलाय, थांब जरा बोलतो. आता तिकडनं त्यांच्या मिसेस विचारतात, तुम्ही निघाले का? त्यावर हे म्हणतात, हो मी केव्हाचा निघालोय. आता कदाचित त्यांच्या मिसेसने पुढे विचारले त्यांना, तुम्ही पनीर आणलं का? आणि आता नेहमीप्रमाणे निनाद सर ते विसरलेलं असतात पण ते चाट ठोकतात, अगं काय सांगू तुला, मी पनीरच्याच दुकानामध्ये आणि ओ भैया दे दो भला पनीर, हां पावशेर दे दो, असं ते उगाचच त्यांच्या बायकोशी खोटं बोलत असतात बायकोला कन्व्हिन्स करून द्यायला की ते पनीरच्याच दुकानात आहे. आता अभिमन्यू सर हे सगळं ऐकून हसतात. अभिमन्यू सर हसून म्हणतात, काय रे निनाद, घरचा पत्ता लक्षात आहे का तुझ्या? त्यावर निनाद सर म्हणतात, अरे बाबा घरचा पत्ता विसरून कसा चालेल, ज्या दिवशी घरचा पत्ता विसरलो ना त्या दिवशी थेट मी कैलासावर असेल हे लक्षात घे. असो,
थोडीशी गंमत करतात हे आणि आता त्यांच्या घरी जायला निघतात. तर आता इकडे गौरी टेन्शनमध्ये आलेली असते, कारण बरीच रात्र झाली आहे, तिचा फोन पण स्विच ऑफ आहे. आता तिला रिक्षा भेटेल की नाही या गोष्टीचं तिला टेन्शन आलेलं असतं. आणि अभिमन्यू सरांचं लक्ष तिच्याकडे जातंच. सर म्हणतात, काय ग अगं काय करतेस एवढ्या रात्रीची इथे, तू गेली का नाहीस घरी? आता गौरी म्हणते, हे काय, जाणारच होते मी घरी, निघालेच आहे मी घरी. का हो सर, काय झालं? अभिमन्यू सर म्हणतात, अगं हो, किती उशीर झालाय तुला, केव्हा जाणारीस घरी? एक काम कर, मी तुला ड्रॉप करतो, चल तू बस माझ्यासोबत. आता गौरी बसायला जरा नाही 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 करत असते. त्यावर अभिमन्यू सर म्हणतात, तू आत्ता माझ्यासोबत गरबा खेळलीस ना, जर तुला गरबा खेळायला चालतं तर मग तुला नक्की. अभिमन्यू सर म्हणतात, अगं एवढ्या रात्रीची कशी जाणार आहेस, मी तुला सोडतो रिक्षामध्ये, चल. आता गौरी आधी तर नाही नाही म्हणते, पण मग आता खूप फोर्स केल्यानंतर ती तयार होते जायसाठी. तर आता बघा प्रेक्षकांनो, आणि याचं लक्ष बरोबर जातं, या अनुचं लक्ष जाते या गोष्टीकडे आणि ती सांगते त्यांना की बघा सर, तुमच्या गाडीचं चाक तर पंक्चर झालंय, आता काय हो करायचं? आता अभिमन्यू सर विचार करतात, अरे हो की खरंच चाक तर पंक्चर झालंय, ही माझ्यासोबत असली ना की नेहमी काही ना काही माझ्यासोबत वाईट घडतच असतं, असं ते मनातल्या मनात विचार करतात. आता गौरी म्हणते, बरं सर मी निघते. सर तिला विचारपूस करतात, तू कशी जाणार आहेस, काय जाणार आहेस? मग ती सांगते की मी रिक्षाने जाणार आहे. मग अभिमन्यू सर म्हणतात, थांब जरा, तसंही आता माझी गाडी पंक्चर झाली आहे, त्यामुळे मला रिक्षेनेच जावं लागणार आहे, आपण सोबत जाऊ. आधी गौरी नाही नाही म्हणते, मग कन्व्हिन्स होते. आता बघा प्रेक्षकांनो, पुढे काय घडतंय ते. गौरीला आलेलं असं टेन्शन की आता अभिमन्यू सरांसोबत जायचं, ते कसं जायचं? आता ती देवाचं नाव घेते आणि बसते त्या. आता अभिमन्यू सर तिला म्हणतात, तसंही मला रिक्षातच जावं लागणार आहे, चल मी तुला ड्रॉप करतो. आता हो नाही म्हणता म्हणता शेवटी गौरी ऐकते आणि बसते त्यांच्यासोबत रिक्षात. आणि लगेच पुढच्या सीनमध्ये ते घराच्या जवळ उतरले तसं दाखवलंय. आता गौरी तिच्या वाटचे पैसे देत असते इथपर्यंत येण्याचे, तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात, राहू दे, मी देईल पैसे. आता गौरी म्हणते, हो सर, पण मी इथपर्यंत आले ना, तर इथपर्यंत जेवढे पैसे होतात तेवढे देऊ द्या ना मला. अभिमन्यू सर म्हणतात, काही गरज नाहीये, राहू दे, मी देईल म्हणलं ना पैसे. त्यावर पुन्हा गौरी म्हणते, सर पण मी फुकट बसल्यासारखं होईल ना रिक्षेमध्ये. मग आता अभिमन्यू सर म्हणतात, अगं बाई, तू पैसे दिले तर मी फुकट बसलोय असं नाही का होणार, त्यापेक्षा राहू दे. तर आता बघा प्रेक्षकांनो, गौरी आता घरामध्ये जाणार, तेवढ्यात तिचा तो पुतण्या का भाचा कोण आहे तो आलाय पळत पळत आणि तो म्हणतो, गौरीताई गौरीताई, मोठा लोचा झालाय घरामध्ये. आता काय झालं हे गौरीला काही माहिती नाहीये. आता ते आपल्याला पुढच्या भागात दिसणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, पुढच्या भागात आपण बघणार आहोत या राघवने कोणाला तरी मुद्दाम पैसे दिलेत आणि आता त्या या गौरीच्या वडिलांचा ॲक्सिडेंट मुद्दाम घडवून आणलाय. आता हे सगळं करण्यामागे याचा काय उद्देश असेल ते आपल्याला लवकरच कळेल. आजचा भाग आवडला ना? प्लीज प्रेक्षकांनो, आपल्या या चॅनलला आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल आवडत असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना देखील शेअर करा. तर तू भेटशी नव्याने या मालिकेचा दररोज रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवरती. धन्यवाद.